नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे सध्या चर्चेत असणारी IAS अधिकारी पूजा खेडकर. तर पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांची बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्यात. संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे पद मिळवल्याचा प्रकार सध्या उघड झालाय. दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत त्या आधारे पूजा खेडकर IAS झाली. त्यासाठी तिला 6 वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले होते, परंतु 6ही वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरून वैद्यकीय अहवाल दिला. केंद्रीय शासकीय न्यायाधिकाऱ्याकडून बाहेरचा अहवाल नाकारला होता. त्यानंतर काही घडामोडींमध्ये तो अहवाल स्वीकारला गेला. आता ISI पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तिला मुलाखतीमध्ये महाराष्ट्राची संबंधित 2 प्रश्न विचारले होते, परंतु त्याची उत्तरं तिला देता आली नाही. पूजा खेडकर यांना मॉक इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्राची संबंधित 2 प्रश्न विचारले, परंतु या प्रश्नांचीही उत्तरं तिला देता आली नाही. त्यात एक प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याचा होता. हे प्रकरण राज्यभरात नव्हे तर देशभरात गाजले होते. त्याबद्दल पूजा यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तिची निवड झाली. यामुळे त्यावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकारी नोकरीत असताना पूजा यांनी एका कंपनीची स्थापना केली. पूजा ॲटो नावाची कंपनी ही त्यांचीच आहे. पूजा ॲटो नावाची कंपनी त्यांची आहे असा दावा माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. या संदर्भात PMO आणि महाराष्ट्र सरकार तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. स्वतंत्र गाडी, बंगला आणि कर्मचारी अवास्तव मागण्या केल्यानंतर प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली आहे. त्यानंतर तिची प्रकरणे समोर येऊ लागली. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळाल्याचा प्रकार उघड झालाय. पूजा खेडकर यांनी केंद्रीय नागरी सेवा आयोगाला सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त OBC नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रात विसंगती आढळल्यात. त्यांच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात उत्पन्नाचे तपशील समोर आले होते. त्यात 40 कोटींचे उत्पन्न दाखवले होते. OBC नॉन क्रिमिलेअरसाठी 8 लाखांचा उत्पन्नाची अट असते. त्यामुळे तिच्या वडिलांची संपत्ती पाहता नॉन क्रिमिलेअरमधील पात्रतेवरही प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात आणि देशात नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतो ना येतो तो आता खोटे IAS अधिकारी होण्याचे प्रकार देखील उघड आले आहेत. वर्षानुवर्षे अतोनात कष्ट करून अभ्यास करून विद्यार्थी नीट, UPSC, MPSC सारख्या परीक्षा देतात. शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने कर्ज काढून वस्तू गहाण ठेवून पालक आपल्या पाल्याला शिक्षण देतात. मात्र अशा प्रकारे कोणीतरी धनदांडगे येतात आणि पैशांच्या जोरावर प्रशासन आणि व्यवस्था विकत घेऊ पाहतात. मात्र अशा वेळी आरोपी फक्त विकत घेणारा नाही तर विकला जाणाराही असतो. अशा वेळी अशा राजरोसपणे सरकारची फसवणूक करत प्रशासनाला, थोडक्यात संविधानाला वेठीस धरण्याचा हा आत्मविश्वास नेमका येतो कुठून, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर पूजासारखे असे कितीतरी खोटे IAS सध्या राजरोसपणे व्यवस्थेचा खेळ मांडतायत असाही प्रश्न सध्या उपस्थित होतो. मात्र नीट नंतर पूजा खेडकरचे प्रकरण आता उघड झाल्यावर शिक्षण क्षेत्रात सुरू असणारा खेळखंडोबा दिवसेंदिवस उघड्यावर येताना दिसतोय. त्यामुळे आता शिक्षण व्यवस्थेची आणखी सखोल चौकशी आणि पडताळणी करण्याची नितांत गरज असल्याचंही भासतंय. कारण अशा प्रकारे समाजातील काही धनदांडग्यांचं कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणं आणि सरकारी घटकांनी त्याला खत पाणी घालणे ही उद्याच्या तरुण पिढीच्या भविष्याची हत्या करण्यासारखं आहे, ज्याला वेळीच आळा घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.